महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नुकतीच खरसुंडी 2026ची वार्षिक यात्रा पार पडली. खरसुंडी यात्रा झाल्यानंतर आपण जवळच असलेलं रेवणगाव, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या गावामध्ये गेलो होतो. या गावामध्ये विशेष जाण्याचं कारण पण असंच होतं, ज्या शेतकऱ्याची आपल्याला मुलाखत घ्यायची होती त्या शेतकऱ्याच्या दावणीला एक मोठी गाय, त्या गायीची आई आणि त्या गायीचं नुकतंच असलेलं एक खोंड आपल्याला पाहायला जायचं होतं. कारण कोसा खिलार जातीचं एक विशेष उदाहरण म्हणून आपण बरेच दिवस झाले या मुलाखतीची चित्रीकरण करण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि नेमकं खरसुंडी यात्रेच्या निमित्त आपण त्या जागी जाऊ शकलो. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये या गायीचं ह्याच्या अगोदरचं वासरू विक्री झालेली माहिती मालकांकडून मिळाली. ते कुठे काय कसं काय किंमत हे आपल्याला मालक सांगतीलच. आणि सध्या तुम्ही बघा या गायीचा बुजारपणा असेल, या सर्व गोष्टी असतील. म्हणजे आत्तापर्यंत आपण मुलाखत घेत असताना बऱ्याचदा गायीच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न, गायी असेल बैल असेल, पण या कोसा खिलार गायीच्या जवळ जाण्याचा आपण त्या दिवशी प्रयत्न नाही केला. कारण मालकांच्या म्हणजे हा बुजारपणा, हा चपळपणा हे मालकालाच फक्त जवळ येऊ देऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच गायीची आपण अजून एक विशेष मुलाखत देखील घेतली आहे की कोसा खिलारमधलं काय विशेष गुण याच्यात आहे. याच्यासाठी आपल्याला खिलार जाणकार प्रकाश साखळे पाटील, जुने जाणकार शेतकरी, आपल्याला माहिती एखाद्या पुढच्या एपिसोडमध्ये देणार आहेत, ते पाहूया. गाय मुलाखतीसाठी त्या दुसऱ्या दाव्यावरून ह्या इकडच्या डांबाला बांधायची होती, कारण कॅमेऱ्यासमोर गाय आणायची होती. पण गंमत अशी झाली किंवा धावपळ अशी झाली मालकाची ना आमची, पण गाय त्या तिकडची सोडून इकडं आणत असताना गाय दावणीची पळून गेली होती तेव्हा. त्यामुळे परत ती पळून गेलेली गाय आणण्यामध्ये बराचसा वेळ गेला. त्यामुळे हे चित्रीकरण करत असताना खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या टीमची देखील बरीच धावपळ असते. याच्या मागे कष्ट आज आपण आवर्जून दाखवते की ही गाय पळून गेली आणि पळून गेल्यानंतर किती वेळाने मालकाने पकडून आणली. आता ही गाय किती वेळाने पकडली असेल याचा अंदाज तुम्हीच लावा. कारण हा चपळपणा, बुजारपणा आणि या पद्धतीची कोसा खिलार आज आपल्याला चॅनलच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या दावणीची पाहायला मिळते. याची आपण विशेष आज या मुलाखतीचं आवर्जून मालकाचं कौतुक करूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या तिच्या म्हणजे सध्या वेताला तिच्या पोटाला जो झालेला खोंड आहे तर तो खोंड देखील आपण विशेष माहिती पाहणार आहोत. शर्यत क्षेत्रासाठी नक्कीच उत्कृष्ट काम करणारी, पैदास देणारी ही गाय सध्या आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्या ही गाय गाभण देखील आहे. आणि ही बऱ्याचशा प्रयत्नानंतर मालकाने शेवटी गाय पकडून आणली आणि आता परत एकदा तिथे बांधून आपण मुलाखतीला थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. खरं तर याच्या अगोदर आपण बऱ्याचदा मुलाखत घेत असताना मालकासोबत म्हणजे अलीकडच्या काही वर्षामध्ये आपण मालकाच्या शेजारी उभं राहून मुलाखत घेण्याचा, प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो. पण या गायीच्या वेळेस आपण परत जसं जुन्या काळामध्ये कॅमेऱ्याच्या इथे मी स्वतः सूरज दिघे थांबून मालकाला प्रश्न विचारायचो, तसं प्रश्न विचारून घेतलं. कारण गायीच्या बुजारपणामुळे ती मुलाखत व्यवस्थित घेता यावी यासाठीचा तो प्रयत्न होता. त्याचबरोबर मालकांना थांबणं देखील, डाव्या बाजूला थांबायचं, उजव्या बाजूला थांबायचं, अशी बरीचशी कसरत करून आम्ही फायनल एक फ्रेम सिलेक्ट करून त्या मुलाखतीला पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपण अधिक माहिती पाहूया मालकांच्या माध्यमातून की कशा पद्धतीने ही काय विशेष गुण आहेत, काय काय या मालकाच्या दावणीला आहे. पाहूया अधिक माहिती. इकडे या बरं आता तुम्ही जरा. असू द्या, ती जशी इकडे तिकडे असू द्या, काही हे नाही. तुमचा मोबाईल द्या ह्यांच्याकडं. जाऊ तिथं तुम्ही. सर सर पाटील सर या मी काय म्हणतोय, गाई नका पकडू तुम्ही. तुम्ही गाईकडे जाऊच नका. गाईला पकडणं हा प्रकार धरूच नका. ती सर
सर हो हो हा तिला धरू नका तुम्ही, फक्त एखाद्या जागी थांबा इथं थोडस पुढे अजून. हो दिसतंय की थोडेसे पुढे हा. मालक आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा. माझं नाव आहे शरद विजय मुळीक, गाव रेवणगाव, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. फोन नंबर फोन नंबर आहे 94 23 0 22 888. मालक आम्हाला ह्या गायीची माहिती द्या. ही गाय कितव्या वेताची तुमच्या घरचीच पैदास? गायचं कुठल्या बैलाची? आता हे 4थं व्यात आहे, घरचीच पैदास आहे. त्या मोठ्या गायचीच ही जन्मलेली कालवड आहे. हे कितवं वेत आहे त्या गायीचं? ह्या गायचं 4थं व्यात आहे आता. आता हिला कितवा महिन्याची गाभ आहे? आता हे 9वा महिना चालू झाला आहे आजपासून. कुठला बैल भरला होता? आता हे डोरलीचा विजय माने यांचा बैल भरलेला. आणि आता जो खाली दुसरा खोंड येतो हिचाच आहे? तो बी हा विजय मानेंच्या बैलांचाच आहे. किती महिन्याचा आता तो? तो आता आहे की 8 महिने. आणि ह्याच्या अगोदरच्या व्याताचा खोंड तो कुठं दिला आपण? तो अगोदरचा खोंड होता तो कोळ्याचा देशमुखांच्या सुंदरचा होता. तो सासवडला, पुणे भागात सासवडला 1,25,000 दिलेला. म्हणजे ते सुंदर म्हणजे तो गेलेला बैल? हा सुंदर तो गेलेला बैल. आता मालक आम्हाला थोडस हे पण कळलं, तुम्ही पैलवानकी क्षेत्रामध्ये पण होता, तर त्या काळामध्ये काय वयामध्ये असताना पैलवानकी केली, बक्षीस किंवा कधी का सोडली पैलवानकी? पैलवानकीला मी 17 वर्ष असताना सुरुवात केली आणि 2000 साली बंद केली. मी 74 किलोला 74 किलोला महाराष्ट्र अधिवेशनला खेळलो अमरावतीला. नंतर पुन्हा अधिवेशनला उपमहाराष्ट्र केसरीसाठी माझे म्हणजे उपमहाराष्ट्र केसरीपर्यंत माझी मजल मारली होती मी. 82 किलोच्या वर ओपनला होतो. सलग 3 वर्ष उपमहाराष्ट्र केसरी झालो. आता तुमचं त्या काळातलं कुस्ती आणि आजच्या काळातली कुस्ती काय फरक आहे त्याच्यात आणि ह्याच्यात? कुस्ती त्या काळात मातीवरती होती, आता जरा मॅटला प्राधान्य जास्त आहे. मॅटवरती जास्त कुस्ती चालते आता, म्हणजे स्पर्धा वगैरे सगळ्या मॅटवरती होतात. आता मला आम्ही म्हणजे असं बऱ्याच वर्षापासून असं ऐकत आलोय की घरात एक पैलवान आणि दारात देशी गाय पाहिजे. तर आता ह्या गायींबद्दल, आता ती मोठी दुसरी हिची आई, ही गाय, काय विशेष आहे यांच्यामध्ये, काय सांगता? कसं आहे दारात गाय पाहिजे का तर पाहिजे. घरात आपण म्हणतो आई पाहिजे, तसं दारात एक गाय पाहिजे. आता ह्या गायीला वासरू पिऊन दूध काढायचो आपण? हो काढतो की. तरी किती एखादा तांब्या? एक सरासरी 1.5-2 लिटर वासरू पिऊन गायचं दूध निघते. आता हे अशा प्रकारची गाय तुम्ही सांभाळता, तर हिचा खुराक, आता हिचा आम्ही बुजारपणा, मागाशी आम्ही बघितलं की तुम्ही बांधत होते तर गाय पळून गेली, तर हा बुजारपणा, हे कावरे बावरेपणा, तर ह्या गोष्टी कशामुळे गायीच्या अंगभूत असतात का? खुराक काय असते? नाही, हे अंगभूतच आहे. हे कसं आहे म्हणजे खिल्लार क्षेत्राला एक वरदानच आहे. ते प्युअर जातीचं खिल्लार असेल तर ते म्हणजे असं चंचलपणा त्याच्या अंगात राहतोय, म्हणजे त्याच्या रक्तातलाच गुण आहे थोडक्यात. आता तुम्ही शेतीमध्ये काय काय पिकं घेता? शेतीमध्ये आहे की आता गहू आहे, ज्वारी आहे, शाळू आहे, पुन्हा हरभरा आहे, कांदा आहे. मग आता ह्यांना लागणारी वैरण घरची का थोडंफार विकत? नाही, आपल्या घरचीच वैरण आहे सगळी. आता मला एक विचारायचं, आता शेतीमध्ये, आता तुम्ही स्वतः शेती करता, कदाचित एखाद्या वर्षी आर्थिक उत्पन्न बरं होत असेल किंवा कधी कमी पण होत असेल, तर शेतीमधलं उत्पन्न आणि गाय एक दावणीला सांभाळणं, गायीची मदत होती आर्थिक मदत होते गे गायची. म्हणजे कसं एखादं एक वर्षाला एक जरी खोंड झाला तरी 1 लाख रुपयापर्यंत खोंड तो विकतोय. म्हणजे 7-8 महिन्यात 1 लाख रुपयाला खोंड विकतोय. मोठी मदत आहे आपल्या, मोठी मदत आहे गायची. मग आता तुमच्या दावणीला 2 गायी पाहतोय आम्ही, तर जास्त गायी वाढवण्याचं किंवा काय असं नियोजन नाही का? आता जागा आहे, सगळं आहे, तर
कसं झालंय आता, पूर्वी आमच्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 4-5 गायी होत्या, पण आता कसं झालंय, आता व्याप जरा भरपूर वाढल्यामुळं आमच्या घरची म्हणजे पाठबळ कमी आहे, त्यामुळं गायीचं प्रमाण कमी करून 2च गायी सांभाळल्या. आता तुम्ही हे तुमच्या वडील आजोबा यांच्यापासून सांभाळत आले. आता हो, तुमच्या वडिलांच्या पासून गायींचा आमच्या. मुलांचा कसा सहभाग याच्यामध्ये? मुलं मदत करू लागतात की, जनावरांना वैरण पाणी सगळं करतात की. आणि तुमचा लहान मुलगा आता कुठं शिकतोय, काय करतोय? माझा लहान मुलगा आता मी कोल्हापूरला राशिवडे बुद्रुक येथे शाळेत बी कॉलेजला बी जातो, अधिक तालमीचा सराव करतोय. तालमीमध्ये राहून कॉलेज करून तालीम बी करतोय. आता आम्ही तुमच्याकडून ऐकलं की तुम्ही कुस्ती थोडीशी अर्धवट लवकर सोडली काही घरच्या कामकाजामुळं. हो, तर मुलाचं स्वप्न आता तुम्ही कसं पूर्ण काय करणार? त्याच्यासाठीच मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला तिकडं तालमीत ठेवलं. मग मेहनत कसरत सगळं चांगलं व्यवस्थित सगळं चाललंय? व्यवस्थित आहे. आणि मोठा मुलगा काय करतो तुमचा? मोठा मुलगा त्याला विट्यात दुकान टाकून दिले, तो होलसेल पाण्याचं कोल्ड्रिंक्स, पाणी बॉटल कोल्ड्रिंकचं होलसेल करतोय. आता तसं पाहायला गेलं तर तुम्हाला ही आजूबाजूची विटा म्हणा किंवा इतर गावं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात चांगली मोठी गावं आहेत, तर असं नाही वाटत का की आता मुलांनी पण दुकान टाकले तर अजून काही करायला शहरात जावं का इकडं? मुलांचं काय मत आहे याच्यावर? नाही, मुलांना बी वाटतंय की बाबा बराच पसारा करावा, पण आपल्याकडे कसं झालंय आता मनुष्य संख्या कमी असल्यामुळं आम्ही घरचंच कुटुंब सगळ्या ह्याला धरतो. आता आम्ही शहरात बघतो की माणसांचा तुटवडा आहे की कामाला माणसं नाही भेटत किंवा हे गावाकडे पण आहे असंच? गावाकडे बी हेच परिस्थिती आहे आता. मग आता शेती आणि ही गाई गुरं सांभाळायचं असेल तर घरचंच पाहिजे सगळं. घरचंच पाहिजे, असं काय रोजगारी लावून काय होत नाही ते. एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव आहे शरद विजय मुळीक, मुक्काम पोस्ट रेवणगाव, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 94-023-22-878. धन्यवाद मालक. मालक नमस्कार. नमस्कार. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि या खोंडाची माहिती द्या जरा. माझं नाव दुशांत शरद मुळीक, गाव रेवणगाव, मुक्काम पोस्ट रेवणगाव, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आता वडील म्हणले तुम्ही दुकान आहे तुमचं विट्याला मोठं, तर ते करून घरचं ह्याच्यात कसा हातभार असतोय कामकाजाला तुमचा? असतोय आपला ते व्यवसाय बघत बघत थोडाफार आपल्याला पण नाद आहे. म्हणजे हे पुढील भविष्य काळात जसं वडील आजोबा सांभाळत आले तसं तुम्ही पण पुढे कंटिन्यू चांगलं होय. सांभाळणार. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.